सीझनमधले पहिले आंबे घरी आले होते. एवढा छान वास येत होता याचा. आणि अक्षय्य तृतीया होती, त्यामुळे मला चला रस आणि पुरणपोळी बनवते. त्याच्या अगोदर छान अशी अंगणात सकाळी लवकर उठून छान असं वॉकिंगला जाऊन आले, म्हणजे मन प्रसन्न झालं होतं छान असं. नंतर मग रांगोळी काढायला घेतली. छान अशी रांगोळी काढली. एवढी काही मला जमत नाही, पण ट्राय केली. त्याच्यानंतर बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. सकाळी सकाळी एवढं प्रसन्न वाटतं, थंडगार हवा येते. खूप छान असं वाटत होतं. बाहेर थोडा वेळ थांबले आणि आता म्हणलं सगळं आवरून स्वयंपाकाची तयारी करू. अगोदर मी राईस लावला केलं होतं पुरणापासून. पुरणाचं कुकर छान असं झालं होतं. त्याच्यानंतर मी राईस टाकला आणि श्रीषा तोपर्यंत उठली होती. तिचा ब्रश अंघोळ वगैरे करून सगळं काही आवरून घेतलं होतं तिचं. इकडे राईसचं कुकर होते तोपर्यंत चला म्हणलं आता भज्याचं भिजून ठेवते. इकडे ओवा, जिरे, कांदा, मिरची सगळं काही एकत्र करून घेतलं. डाळीचं पीठ, मीठ हे सगळं एकत्र करून भिजवायला घातलं, कारण की भज्जे छान असे फुलल्या जातात, त्यामुळे ते भिजू घातलं सगळं. हे सगळे कामे करत असताना श्रीषा ही मध्ये मध्ये करत होती, त्याच्यामुळे तिला टीव्ही लावून देणे किंवा गेम एखादा तिच्यासमोर ठेवणे हे सगळं सुरू होतं. इथे पुरणाचं चांगलं असं चटका देऊन घेतला. जी प्रमाण माझं डाळीचं होतं तेच प्रमाणात मी साखर ही ॲड केली होती. छान असं पूर्ण पुरण इथे तयार झालं होतं माझं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, कोणती ते तुम्हाला पुढे समजेलच, पण व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत पहा. इथे मी आमटी करायला घेतली होती. तेल ॲड केलं कढईमध्ये आणि आमटीचा मसाला करून ठेवला होता. ते कांदा, टमॅटो, लसण, खोबरं हे सगळं ॲड करून घेतलं होतं आणि मिक्सरमधून फिरून घेतलं. कढीपत्ता ॲड केला तेलामध्ये आणि मसाला पूर्ण करून फ्राय चांगला करून घेतला. एवढं मोठं स्वयंपाक करत करत मी अगोदर माझ्या कपडे भांडे सगळे करून घेतले, फरशी पुसून घेतली. श्रीषालाही थोडंसं खाऊ घालून झोपी घातलं. आपलं निवांत होतच राहतं, पण अगोदर लहान मुलांचं आवरून दिल्यानं मनाला एवढी एक छान अशी शांती भेटते, कारण की तिनं खाल्लं तर आपण खाल्ल्यासारखं वाटतं. तिला खाऊ घालून झोपी घातलं. सगळ्यांचं आवरतो, पण आपलं आवरताना खूप कंटाळा येतो. म्हणलं चला अगोदर स्वयंपाकच करून घेते, कारण की परत नंतर टेन्शन नको, हे राहिलं ते राहिलं. त्याच्यामुळं फास्टमध्ये आवरून घ्यायचं होतं. 12च्या अगोदरच सगळा स्वयंपाक रेडी व्हायला पाहिजे होता. जवळजवळ बराचसा स्वयंपाक माझा रेडी झाला होता आणि बराचसा स्वयंपाक राहिलाही होता असंच म्हणता येईल, कारण की अर्धा झाला होता आणि अर्धा राहिला होता. तोपर्यंत म्हणलं थोडासा ब्रेक घेते. छान असा चहा केला आणि चहा घेऊन परत आणखीन कामाला सुरुवात केली. माझ्याकडील तेल संपलं होतं, मी ते डायरेक्टली पुडाच फोडला आणि तेल ॲड केलं कढईमध्ये. इथे पापुड्या, पापड, कुरडया सगळ्या काही तळून घेतल्यानंतर लास्टला भज्जे तळून घेतले. छान असं भज्जे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतले आणि लास्टला करून घेतले आहेत भज्जे. छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतले आहे. पापड्या तर अगोदरच तळून घेतल्या होत्या. नंतर मग आजचा दिवस तर माझा असंच कामामध्येच गेला. तर श्रीषा उठली होती, त्यामुळे पुढचं मला शूट करता आलं नाही आणि तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही. मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडलं असतं, छान असं ताट सजवल्याला शेअर करायला आवडलं असतं, पण झालं नाही. भेटू नेक्स्ट